मालेगाव येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गॅसचा स्फोट। मालेगावात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कॉलेज स्टॉप परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असल्याने 4 जण व 2 लहान मुलं गंभीर जखमी। मालेगाव शहर कॉलेज स्टॉप परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालय व पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिन कार्यक्रम चालू असताना ही दुर्दैवी घटना घडली। केबीएच महाविद्यालयात परिसरात लहान मुले फुगे घेण्यासाठी कॉलेज स्टॉपवरील फुगे विक्रेत्याजवळ उभे असताना अचानक बाजूला ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटात अतुल शेवाळे, उज्ज्वला महाजन, प्रमिला यादव, विनोद थोरात यांच्यासह 2 लहान मुले असे एकूण 6 जण गंभीर जखमी झाले। यामध्ये 4 जणांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समजते। जखमींना तात्काळ प्रयास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून व गंभीर जखमींना नाशिक येथे हलवण्यात आले। सदर घटनेत कोणाचाही बळी गेला नसल्याने एक उचित प्रकार टळला। मालेगाव पोलिसांकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास चालू आहे असे सांगण्यात आले। वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे, मालेगाव शहर प्रतिनिधी। पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता। त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर 4 व्यक्तींना नाशिक येथे उपचाराकामी पाठविण्यात आलेले आहे। परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही। कृपया नागरिकांना विनंती आहे, त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे 2 व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे। नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर, इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास करत आहे। जय हिंद।